नमस्कार मित्रांनो, आज आपण बघणार आहोत ज्यालाच आपण ई नॉमिनेशन आणि फॉर्म नंबर 2 असं म्हणतो. तर तो फॉर्म नंबर 2 किंवा ई नॉमिनेशन तुम्ही घर बसल्या मोबाईलवरून कसं फक्त 5 मिनिटांमध्ये तो फॉर्म भरून डिजिटल साइन करू शकता. तर मित्रांनो, चला व्हिडिओला सुरुवात करूया. मित्रांनो, सर्वप्रथम तुम्हाला या पोर्टलवरती यायचं आहे. यूएन नंबर टाकायचा आहे. यूएन नंबर टाकल्यानंतर तुमचा पासवर्ड टाकून तुम्हाला लॉग इन बटनावरती क्लिक करायचं आहे. तर मित्रांनो, तुम्हाला जर काही एरर येत असेल तर पासवर्ड फॉरगॉट करून घ्यायचा आहे. आता इथं आपण पासवर्ड टाकल्यानंतर इथं बघू शकतात एक OTP आपल्या आधारला लिंक जो मोबाईल नंबर आहे त्याच्यावरती गेला आहे. तो आधार नंबर तुम्हाला OTP टाकून घ्यायचा आहे. OTP टाकल्यानंतर काही वेळ वेबसाईट लोडवर असते, त्यामुळे टाइम लागू शकतो. तर तुम्हाला इथं OTP टाकून लॉग इन करायचं आहे. फाईल ई नॉमिनेशन असं दिसेल तुम्हाला, इथं ओके करायचं आहे आणि प्रोफाईलवरती पहिले जायचं आहे. तुमची प्रोफाईल जी आहे ती पहिले कंप्लीट करून घ्यायची आहे. जसं की प्रोफाईलवरती तुम्हाला तुमचा जो फोटो आहे तो अपलोड करावा लागत असतो. मित्रांनो, तुम्हाला या फोटोमध्ये काही अपलोड करण्यात प्रॉब्लेम येत असेल तर लॉग आउट करून लॉग इन करा. सध्या साईट मेंटेनन्सला आहे. आता इथे बघू शकता आपण फोटो हा अपलोड करण्याची पद्धत बघत आहोत. आता इथून आपल्याला फोटो सिलेक्ट करायचा आहे. आता फोटो तुम्हाला कसा असला तरी चालेल, पण तुमचा जो फोटो आहे 100 KB आतमधले पाहिजे. आता इथं फोटो अपलोड केल्यानंतर तुम्हाला इथं तुमचा जो ॲड्रेस आहे तो एकदा अपडेट करावा लागतो. भरपूर जणांचा ॲड्रेस अपडेट नसतो, तिथं NA असं लिहिलेलं असतं. आता ॲड्रेस अपडेट करायचा आहे तर तुम्हाला इथं ॲड्रेस अपडेट करण्यासाठी एक ऑप्शन येईल परमनंट आणि करंट ॲड्रेस. तर तुम्ही परमनंट जो आहे तो ॲड्रेस टाकून सेम ॲड्रेसवरती एक ऑप्शन येईल तुम्हाला क्लिक करायला. तर तो ॲड्रेस तुम्हाला टाकून सेव्ह बटनावरती क्लिक करायचा आहे. इथे बघू शकतात अशा काही प्रकारे तुम्हाला जे कॉलम आहेत व जे ॲड्रेस टाकण्यासाठी ऑप्शन आहे तिथं देण्यात आलेलं आहे. अशा काही प्रकारे तुम्ही तो ॲड्रेस इथे टाकू शकता. तर मित्रांनो, सर्व ॲड्रेस टाकल्यानंतर तुम्हाला ई नॉमिनेशनवरती यायचं आहे. मॅनेजमध्ये जाऊन ई नॉमिनेशनवरती आल्यानंतर ज्यांना आपल्याला नॉमिनी लावायचं आहे त्यांचं आधार कार्ड आणि फोटो सोबत ठेवायचा आहे. आधार कार्डवरची जी डिटेल आहे ती तुम्हाला एकदा क्रॉस चेक करून बघायचे आहे बरोबर तुम्ही भरतायत की नाही. कारण की आधार नंबर, स्पेलिंग, वय, जेंडर अशा काही बेसिक गोष्टी असतात त्या चुकल्या नाही पाहिजेत. तुम्हाला इथं फॅमिली असं ऑप्शन येतं, त्यावरती तुम्हाला इथं क्लिक करून घ्यायचं आहे. क्लिक केल्यानंतर थोडा वेळ वेबसाईट लोड घेते. लोड घेतल्यानंतर आपल्याला जो फॉर्म आहे तो भरण्यासाठी पुढे जे ऑप्शन आहे ते येत असतं. मित्रांनो, आता इथे बघू शकता पहिले आधार नंबर टाका पहिल्या कॉलममध्ये, दुसऱ्या कॉलममध्ये नाव, तिसऱ्या कॉलममध्ये तुमची डेट ऑफ बर्थ, चौथा जो कॉलम आहे तिथं जेंडर सिलेक्ट करायचं आहे, पाचव्या कॉलममध्ये रिलेशन टाकायचं आहे. ॲड्रेस चेंज असेल तर मॅन्युअली टाकू शकतात. तुमचा जो सेम ॲड्रेस आहे तो पण इथं टाकू शकतात. जर 18 वर्षाच्या खाली असेल तर त्यांना गार्डियन्स लावणे आवश्यक राहत असतं. आता इथे बघू शकतात गार्डियन्स ॲड केल्यानंतर तुम्ही त्यानंतर आता आपल्याला फोटो जो आहे तो अपलोड करावा लागतो. पण तुमची जी डिटेल आहे तुम्ही एकदा क्रॉस चेक करायची आहे. हे जेंडर व जे रिलेशनशिप आहे ते व्यवस्थित निवडून ॲड्रेस बरोबर टाकायचा आहे. त्यानंतर फोटो अपलोड करताना तुम्हाला 100 KBच्या आतमधला जो फोटो आहे इथे अपलोड करावा लागतो. त्यानंतर ओकेवरती क्लिक करायचं आहे. खाली एजचा आहे आय ॲक्सेप्ट डिक्लेरेशन करायचं आहे. सेव्ह नॉमिनी डिटेलवरती क्लिक करायचं आहे. आता इथे नॉमिनी जी डिटेल आहे ती सेव्ह झाल्यानंतर तुम्हाला विचारल्या जाणार आहे तर तुमचे जे नॉमिनीचे शेअर्स आहे तर ते 100% आपल्याला इथं सिलेक्ट करून द्यावं लागत असतं. तर इथं आपण 100% शेअर्स आहे ते टाकणार आहोत आणि सेव्ह बटनावरती क्लिक करणार आहोत. आता याच्यानंतर जी प्रोसेस येणार आहे मित्रांनो, तर ती ई नॉमिनेशन डिजिटल सिग्नेचरची आधार नंबर, ज्यांचा यूएन नंबर आहे त्यांचा आधार नंबर टाकून ही ई नॉमिनेशनची जी प्रोसेस आहे ही आपल्याला पहिले कंप्लीट करून घ्यावी लागत असते. पण मित्रांनो, कधी-मधी इथे बघू शकतात इथे डबल इन्फॉर्मेशन जे आहे ते टाकण्यासाठी विचारत असतं. तर त्याच्यासाठी कोणतीही अडचण तुम्हाला येणार नाही. फक्त तुमची जी वरची माहिती आहे तीच बघून खाली भरायची आहे. सेम प्रोसेस करून परत एकदा सेव्ह करून इथं घ्यायचं आहे. तर तुम्हाला हे लक्षात ठेवायचं आहे. त्यानंतर एक टॅब ओपन होईल. टॅब ओपन झाल्यानंतर काही वेगवेगळे ऑप्शन बघायला भेटेल. जसं की तुम्हाला आता इथं ही वेबसाईट आहे ही लोड झाल्यानंतर लगेच ऑप्शन येतील. आता इथं ई साइन पेंडिंगवरती दाखवत आहे. इथूनच आपल्याला जी आपली ई साइन आहे ती प्रोसेस कंप्लीट करावी लागत असते. तर तुम्ही इथून ई साइनसाठी ओके करायचं आहे. ई साइनसाठी ओके केल्यानंतर तुम्हाला इथं आल्यानंतर इथं बघायला भेटेल वरती जे डिक्लेरेशन आहे त्या बॉक्समध्ये क्लिक करून खाली जो आधार नंबर आहे त्या आधार नंबरला टाकून घ्यायचा आहे. तुमच्या मोबाईलवरती एक OTP येणार आहे.
तो OTP आल्यानंतर तुम्हाला इथे सेव्ह करायचा आहे. हा जो OTP आहे, हा OTP तुम्ही सेव्ह केल्यानंतर काही वेळेस रिसेंट पण तुम्ही इथून OTP करू शकता, OTP जर नाही आला तर. आणि OTP व्हेरिफाय केल्यानंतर तुमचं जे ई-नॉमिनेशनचं जे आहे ते सक्सेसफुल होत असतं. आता इथे तुम्हाला बघायला भेटत असणार आपण ई-नॉमिनेशन जे आहे ते सक्सेसफुल झालेलं आहे. पण काही एरर आल्यामुळे परत एकदा वेबसाईट लॉग इन करायची आहे. आता इथे बघू शकतात आपण जी ई-नॉमिनेशन जिथं प्रोसेस होती तिथून आपण ही जी PDF आहे ती डाउनलोड केली आहे आणि अशा प्रकारे आपलं ई-नॉमिनेशन ज्यालाच आपण फॉर्म नंबर 2 म्हणतो, ही जी प्रोसेस आहे ही आपण कंप्लीट केली आहे. तर मित्रांनो, तुम्ही अशा प्रकारे ई-नॉमिनेशन घर बसल्या तुमच्या मोबाईलवरून करू शकता. तर मित्रांनो, अशाच लेटेस्ट अपडेटसाठी आपल्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा.